बघा, एका शंकूचं एकूण पृष्ठफळ 616 चौरस सेमी असं आहे. शंकूची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास शंकूची तिरकस उंची काढा. असा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. इथं शंकूचं लक्ष द्या. शंकूचं पृष्ठफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे पाय आर वर्ग एच. शंकूचं पृष्ठफळ 616 चौरस सेमी बराबर पायची किंमत 22/7 गुणिला आर वर्ग मांडत असताना आर, इथं कंसामध्ये एक आर मांडा अधिक ही जी शंकूची तिरकस उंची आहे ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट. तळाची त्रिज्या म्हणजे आर, आरची तिप्पट 3r. हे कंसामध्ये अधिक स्वरूपात का मांडायचं सर? शंकूची तिरकस उंची काढण्यासाठी कंसात आर अधिक एच मांडा अशी योजना. म्हणून आता लेकरांनो लक्ष द्या. जसं की 616 बराबर 22/7 गुणिला आर, कंसामध्ये 3r अधिक आर म्हणजे काय तर 4r. लक्ष द्या. 616 बराबर 22 गुणिला 7 गुणिला आर, यासोबत हे पद गुणिला आहे 4r. आता हे 4 आणि 22 यांचा गुणाकार करू. 616 बराबर 22 गुणिला 4 88 छेदस्थानी हे 7 गुणिला आर गुणिला आर. गणिताला इकडं वळतं करा. जसं की 616 बराबर 88 छेदस्थानी 7 गुणिला आर गुणिला आर म्हणजेच आरचा वर्ग. आता 616 कडे 616 कडे येताना 7 गुणिला आणि 88 भागीला स्वरूपात समोर आर वर्ग. हा भाग लेकरांनो 7 न जातो म्हणजे 7 गुणिला 7 बराबर आर वर्ग. हा गुणाकार 49 आर वर्ग, हे वर्गपद घालवायचं म्हणजे हे 49 वर्गमुळात समोर आर. 49 वर्गमूळ 7 सर 7 सेंटीमीटर म्हणजे आर. अर्थात लक्ष द्या, आर म्हणजे तळाची त्रिज्या. शंकूच्या तळाची त्रिज्या किती हो? 7 सेंटीमीटर. प्रश्न, शंकूची तिरकस उंची किती या संबंधीचं वर्णन. शंकूची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट. तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर. आता शंकूची तिरकस काय हो? उंची 7 ची तिप्पट करा, अर्थात 7 तिरिक 21 सेंटीमीटर. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे. शंकूची तळाची त्रिज्या, पृष्ठफळ, घनफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.